भगवान कानिफनाथ बाबांना सोडून गेले होते आणि त्यांना स्वतःचा शोध घेण्यासाठी कानिफनाथ बाबांना शोधत जावं लागलं होतं. त्यावेळेस कानिफनाथ महाराजांनी जालिंदरनाथ बाबांचा 12 वर्ष शोध केला. त्यावेळेस जालिंदरनाथ 12 वर्ष त्यांना जेव्हा भेटले नाही तर शेवटी कानिफनाथ बाबा सूर्यदेवाला विचारायला गेले का माझे गुरु कुठे आहे? तुमची किरण त्या पृथ्वीवर सगळीकडे या विश्वावर प्रत्येक ठिकाणी जाते, माझे गुरु कुठे आहे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस सूर्यदेवाने जालिंदरनाथ बाबांचा पत्ता त्यांना सांगितलं का 5 नद्यांच्या उगमस्थानी जालिंदरनाथ बाबा तप करताय. ज्यावेळेस कानिफनाथ बाबा सूर्य भगवानच्या जवळ गेले तर सूर्य भगवंताच्या तेजाने म्हणजे सूर्य भगवंताचं जे लय त्याच्याने कानिफनाथ बाबांचं जे अंग आहे ते सावळं झालं. म्हणून त्या दिवसापासून कानिफनाथ बाबांना कृष्णमदन कानिफनाथ सुद्धा मानतात. आणि त्यावेळेस कृष्णमदन कानिफनाथ बाबांचं आजपासून जे आपण नंदनगरी म्हणतो नंदुरबार तिथं देवमडी नावाचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी कानिफनाथ बाबा हे कृष्णवदन रूपामध्ये असं म्हणतात सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आपल्या गुरुच्या शोधात शोधात कानिफनाथ बाबांचा त्या ठिकाणी विश्राम झाला होता आणि तिथे सगळे देव कानिफनाथ बाबांना भेटायला आले म्हणून त्याला देवमडी म्हणतात आणि त्याचं गुरुशिष्याची भेट झाली होती. मग कानिफनाथ बाबांना जे 2 अस्त्र असं पुढे सांगते का 2 अस्त्र भेटली नाही, वाताकर्षण आणि स्पर्शास्त्र. ती दोघी अस्त्र त्या ठिकाणी कानिफनाथ बाबांना जालिंदरनाथ बाबांनी दिली असं पोथी वर्णन सांगते. त्या ठिकाणी स्पर्शास्त्र आणि वाताकर्षण हे दोघी कानिफनाथ बाबांना त्या स्थानावर भेटलं, त्याला देवमडी म्हणतात. आदेश